श्रोते हो नमस्कार. आजची कथा आहे तिचं ऐकलं असतं तर. लेखक अनामिक, वाचनस्वर देवेंद्र देशपांडे. ऐकूयात कथा तिचं ऐकलं असतं तर. वयाच्या 50व्या वर्षी जयेशला भूतकाळातल्या आठवणींनी हैराण केलं होतं. तिचं ऐकलं असतं तर. एवढ्यात रमा चहाचा कप दिनक्रमानुसार हातात घेऊन आली आणि निघूनही गेली. रमा कितीतरी वर्षांपासून असंच यांत्रिकतेनं काम करते. मला मानसिक उभेची गरज होती, पण रमा आता ते करायला धजत नव्हती. आता कुठलंच नाविन्य, प्रेम, आनंद उरला नव्हता. रमाने मूकपणानं मानसिक घटस्फोट घेतला होता. मन भूतकाळात शिरलं. जयेश स्वतःशीच विचार करत राहिला होता. माझं लग्न झालं. आमच्या घराण्यात शिकलेली अशी पहिलीच सून घरात आली होती. मला फक्त ती शिकलेली आहे हे सांगण्यात अभिमान वाटायचा. बाकी तिच्या शिक्षणाला साजेसं काम तिला करू देण्यात मला रीतीभाती अडवत असायच्या. चूल आणि मूल या चौकटीत बसवून रमा संसार करत होती. सासू, सासरे, दीर, नणंद या सर्वांचं पाहण्यात तिचं आयुष्य गेलं. रमा मला सांगत असायची की आपण या लहानशा गावात राहतोय, पण बाहेरचं जग बघा. मोठ्या शहरात मोठ्या संधी असतात. आपल्या येणाऱ्या पिढ्यांनीही एक चांगलं आयुष्य जगता येईल. तेव्हा मात्र मी साफ धुडकावून लावलं. रमाला सासू सासरे नकोत म्हणून ही मला वेगळं करायचा प्लॅन करतेय असंच मला वाटायचं. माझ्या मित्रांना मी याबद्दल सांगितलं. तेही म्हटले, अरे काय ठेवलंय त्या मोठ्या शहरात, आपलं गाव बरं आणि आपण भलं. काही वर्षांनी तोंड लपवत हीच मित्रमंडळी शहरात गेली. 6 आकडी पगार कमवू लागली, पण मी मात्र 4 आकडी पगारातच गुरफटत राहिलो. त्यांची मुलं सडेतोड इंग्रजी बोलतायत, 4 लोकांसमोर धिटाईनं बोलतायत. माझी मुलं मात्र मराठीही चाचपडत लिहितायत. 4 लोकांसमोर बोलायला लाजून लाजून अर्धी होत आहेत. आता मला रमा आठवली. किती दूरदृष्टी होती तिची. पण मी मात्र तिच्यावरच दोषारोप करत राहिलो. नवीन घर बांधायचं ठरवलं होतं. आम्ही माणसं आपलं डोकं लावून घराची मांडणी करत होतो. रमा सांगायची, बंगल्याला खाली एखादा तरी गाळा काढा. आयुष्यभर थोडीफार आर्थिक कमाईचं साधन हाताशी असेल. ही गोष्ट एखाद्या मित्रानं सांगितली असती तर लगेच ऐकली असती, पण बायकोनं सांगितली म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी स्वार्थ असणार. आणि कमी डोक्याच्या बाईचं तरी काय ऐकावं, म्हणून मुद्दाम तिच्या विरुद्धच करत गेलो. आज या घडीला इथल्या गाळ्याचं भाडं अव्वाच्या सव्वा झालंय. किमती गगनाला भिडल्या आहेत. तेव्हा रमाचं ऐकलं असतं तर. आज घर बसल्या गाळ्याचं किती मोठं भाडं मिळालं असतं. मी नोकरी नको म्हणून छोटा व्यवसाय सुरू केला. रमा सांगत होती, हा व्यवसाय सगळेच करतात आणि तुम्हाला तो व्यवसाय जमण्यासारखा नाही. तुमच्या कौशल्याला साजेसा दुसरा एखादा व्यवसाय करा. रमा नाही म्हटली म्हणून मी अजून जोरानं कामाला लागलो. कारण बायकोचं ऐकणं म्हणजे बायकोचा बैल असा समज करून बसलेलो. शेवटी केलेल्या व्यवसायात लाखो पैसे बुडवून बसलो. आधीच रमाचं ऐकलं असतं तर. आज जुन्या मित्रमंडळींसोबत जायला लाज वाटते. आयुष्यात खूप पुढं गेली आहेत ती. आपल्या अशिक्षित बायकांना मॉडर्न बनवून फिरतायत. मी मात्र शिकून सवरून लख्ख अशा हिऱ्याला पुरत्या अंधारात झाकळून ठेवलं आणि त्याचा प्रकाश स्वतःवरही पडू दिला नाही. रमाला तेव्हा गरज होती माझ्या साथीची, माझ्या विश्वासाची. मी मात्र केवळ आई, वडील, भाऊ, बहीण आणि मित्रातच अडकून पडलो. बायको म्हणजे घर तोडणारी मोठी दुश्मन असा किडा डोक्यात घेऊन बसलो होतो. आज भाऊ त्यांच्या संसारात रमल्या, मोठ्या शहरात जाऊन यशस्वी झाली. आई वडील मुलांमधला हस्तक्षेप कमी करून देवधर्मात व्यस्त झाली. बहीण लग्न करून मोठ्या घरात गेली. आज त्यांना कोणालाही माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. मला आज रमाची गरज आहे, पण तीही आता माझी बायको राहिली नाही. तिला जेव्हा गरज होती तेव्हा मी तिच्यासोबत नव्हतो. मग आज मला जेव्हा गरज आहे तेव्हा ती कशी काय साथ देईल मला. शरीरानं ती समोर आहे, पण मनानं मात्र खूप दूर गेली आहे. रमा मला कधी माफ करू शकणार नाही.
माझ्या भल्यासाठीच ती सांगत होती. आपली बुद्धी वापरूनच सर्व बोलत होती. मी मात्र तिला कसपटासमान वागवत गेलो. तिच्या मतांना, निर्णयाला पाठिंबा तर नाहीच, पण मुद्दाम विरुद्ध वागत गेलो. आता एकच पश्चाताप फक्त घोळवतोय, तिचं ऐकलं असतं तर. श्रोते हो, ही कथा कशी वाटली ही जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.